आज आपण ह्या सगळ्या व्याख्यानांची सांगता करतो आणि ही सांगता गीतेतला जो अंतिम संदेश आहे, अंतिम महत्त्वाचा संदेश आहे, तो आपण विचारात घेऊन ही सांगता करणार आहोत. हा जो संदेश गीतेमध्ये शेवटचा अंतिम असा संदेश अर्जुनाला दिलेला आहे, तो गीतेच्या शेवटच्या 18व्या अध्यायामध्ये येतो. आपण काही सगळे अध्याय आणि सगळ्या गोष्टींचा विचार करणं या ठिकाणी शक्यच नव्हतं. जेवढं शक्य होतं ते आधीचं विवेचन आणि त्यातल्या त्यात फार महत्त्वाचं म्हणजे कर्मयोग. कारण अर्जुनाला कर्मप्रवृत्त करणं या उद्देशाने तर श्रीकृष्णाने उपदेश केलेला होता. त्यामुळे कर्मयोगाचं त्यातल्या त्यात जास्त विस्तारित असं आपण विवेचन केलं. आता हा जो अंतिम संदेश आहे, ज्याला आत्मसमर्पण योग असं म्हटलेलं आहे श्री अरविंदांच्या पुस्तकामध्ये. जर तुम्ही पाहिलं, विशेषतः मराठी पुस्तकामध्ये असाच शब्द आहे, आत्मसमर्पण योग. असं काही कुठल्या गीतेतल्या किंवा श्री अरविंदांच्या सुद्धा पुस्तकाच्या कुठल्याही प्रकरणाचं नाव असं नाही आहे आत्मसमर्पण योग. त्यामुळे तुम्ही त्या दृष्टीने बघायला जाऊ नका, असं कुठेही म्हटलेलं नाही. परंतु एकूण जे विवेचन आहे ते आत्मसमर्पण योगाचं विवेचन आहे. हा आत्मसमर्पण योग जो गीतेमध्ये सांगितला आहे, तो आत्ताच मी म्हटलं त्याप्रमाणे 18व्या अध्यायामध्ये सांगितलेला आहे. सर्वात शेवटचा त्याला दिलेला अर्जुनाला दिलेला संदेश जो आहे, ज्याला गीतेमध्ये गुह्यतमम असं म्हटलेलं आहे. म्हणजे सर्वात गुह्य, सर्वात जास्ती महत्त्वाचं अशा प्रकारचा हा संदेश आहे. किंवा आणखीन एके ठिकाणी परमम वचः असं म्हटलं आहे. म्हणजे अत्यंत परम असं श्रेष्ठ असं सगळं विधान किंवा अशा प्रकारचा उपदेश हा आत्मसमर्पणाचा केलेला आहे. हा आत्मसमर्पणाचा जो उपदेश आहे तो गीतेमध्ये 18वा अध्याय जर आपण पाहिला तर सर्वसाधारणपणे असं म्हणता येतं की 49व्या श्लोकापासूनच आपण त्या संदेशाप्रत जायला लागतो. म्हणजे त्या शिकवणीकडे गीता आपल्याला नेते. 49व्या श्लोकापासूनच त्याला सुरुवात होते. पण तरीसुद्धा महत्त्वाचे असे 2 श्लोक या 18व्या अध्यायामध्ये आहेत की ज्यामध्ये पूर्णतः हा आत्मसमर्पण योग सांगितलेला आहे. आणि ते श्लोक गीतेतले म्हणजे 18व्या अध्यायातले 65 आणि 66 या क्रमांकाचे 2 श्लोक आहेत. आणि या ठिकाणी आपण हा योग समजावून घेण्यासाठी त्या 2 श्लोकांचा गीतेमध्ये अर्थ काय आहे आणि त्यावरती श्री अरविंदांनी कसे विचार मांडलेले आहेत ते आपण सर्व पाहणार. आता आत्मसमर्पण हा शब्द जो आहे तो आधी आपण थोडक्यामध्ये समजावून घेऊ, म्हणजे मग हा योग पुढे आपल्याला व्यवस्थित कळायला लागेल की आत्मसमर्पण याचा अर्थ, याचा अर्थ या ठिकाणी आत्मा असा आहे. मुख्यतः हे आत्म्याचं समर्पण आहे.
मागे एकदा मी असा एक उल्लेख केलेला होता, तुमच्या लक्षात असेल तर पहा, की आधी जो काही त्यांनी बुद्धियोग, कर्मयोग वगैरे सांगत असताना जो काही उद्देश दिलेला आहे तो बुद्धीला केलेलं आवाहन होतं असं मी म्हटलं होतं. आणि आता या शेवटच्या संदेशामध्ये आत्म्याला आवाहन केलेलं आहे. आत्म्याचं हे समर्पण आहे. आणि हे जे आत्म्याचं समर्पण आहे ते त्याचा अर्थच असा होतो की आधी मूलतः आपल्याला हा विचार आधी मनामध्ये पाहिजे की जो संबंध गीतेमध्ये मांडत भगवंत या इथपर्यंत आलेले आहेत. आणि तो विचार असा आहे की आपलं खरं स्वरूप जे आहे ते आत्मा आहे. आपलं खरं स्वरूप हे शरीर नाहीच आहे. तर त्यामुळे हा जो आत्मा आहे आपलं खरं स्वरूप आहे. तो आत्मा हा त्या परमात्म्याचा अंश आहे. आणि त्यामुळे आपण आपल्या ज्या काही शरीराच्या मागण्या असतात, आपल्याला जी काही एकूण इंद्रियांना वाटणारी आकर्षण बाह्य जगातली असतात, की ज्यांच्याकडे आपलं मन आणि बुद्धी खेचली जात असते, ही सगळी परिस्थिती आपण बदलली पाहिजे. आणि अशा प्रकारच्या वासना, विकार, सगळे जे काही विकार आपल्यामध्ये असू शकतात, मद मत्सर म्हणजे काम, क्रोध, लोभ, मद मत्सर वगैरे, अहंकार, असे जे काही ज्यांना षट रिपू असं म्हटलं जातं, म्हणजे शत्रू आहेत ते आपले. रिपू याचा अर्थ शत्रू, तर ते आपले शत्रू आहेत. परंतु आपल्याला ते आपले शत्रू आहेत असं सुद्धा वाटत नाही. तो आपला स्वभावच आहे असं आपल्याला वाटतं. की काय झालं, रागवलं तर परिस्थितीच अशी आहे की मला राग येणारच किंवा मला एखाद्या गोष्टीची इच्छा होणारच. अशा प्रकारे आपण प्रत्येक गोष्टीचं समर्थन करत असतो. आपल्या वासनांचं, आपल्या विकारांचं, आपल्या अहंकाराचं, की मी, माझं, मला, ह्याच्या पलीकडे आपण कधी जायलाच तयार होत नाही. तर हे जे सगळं आहे, ह्या सगळ्याचं समर्पण करणं म्हणजे आत्मसमर्पण करणं. हे सगळं समर्पित करायचं ईश्वराला. हे आपल्याकडे त्याच्या कुठलाही म्हणजे आपलं कुठलंही जीवनातलं कर्म आणि आपलं संपूर्ण जीवन हे असं वासनामय असू नये किंवा अशा प्रकारे विकारमय असू नये, अहंभाव आपल्यामध्ये असू नये, आपण वेगळे बाकीचे वेगळे अशा प्रकारची भेद करण्याची वृत्ती आपल्यामध्ये असू नये. हे सगळं जे काय आहे, म्हणजेच याचा आणखीन थोडक्यामध्ये अर्थ असा की जे काही जीवन आपण जगतो आणि जे काही कर्म आपण करतो ते सगळं माझ्यासाठी नाही, तर आपण कोणासाठी जगतोय, आपण कोणासाठी कर्म करतोय, तर ईश्वरेच्छा पूर्ण करण्यासाठी आपण आपली कर्म करत असतो. ईश्वराच्या ज्या काही या विश्वातल्या योजना असतात त्या योजनेचं आपण केवळ एक साधन आहोत. एवढंच आपलं फक्त. जसं अर्जुनाला म्हटलेलं आहे 11व्या अध्यायात, निमित्त मात्रम भव, असं जे म्हटलेलं आहे की तू फक्त निमित्त हो, तसं आपण फक्त निमित्त आहोत या कार्याचं. एवढंच आपलं अस्तित्वाचा खरा म्हणजे अर्थ आहे. तो ईश्वरच सगळं करतोय. आणि तो कधी करतो, ज्या वेळेला आपण पूर्णतः त्या ईश्वराला समर्पित होतो, त्यावेळेला तो आपल्याला योग्य दिशेला नेतो आणि योग्य ते कार्य आपल्या हातून तो घडवतो. आणि म्हणून आत्मसमर्पण ह्याला जीवनामध्ये, आपल्या कर्मामध्ये, आपल्या वृत्तींमध्ये, आपल्या विचारांमध्ये अत्यंत महत्त्व आहे. आता हे जे आत्मसमर्पण आहे त्यात गीतेमध्ये जो उल्लेख केलेला आहे तो आपण पाहणारच आहोत. सगळे ते जे 2 श्लोक महत्त्वाचे आहेत त्याचा पूर्ण अर्थ आपण पाहणार आहोत. परंतु त्याच्या आधी अगदी आपल्या जवळचं
अशा एका गोष्टीचा उल्लेख करते आणि तो म्हणजे आपल्या संतांनी सुद्धा असं आत्मसमर्पण सांगितलेलं आहे किंवा त्यांच्या याच्यामध्ये त्यांची जी वचन आहे, त्यांचे जे अभंग आहे, त्यांच्या ज्या ओव्या आहेत, त्याच्यामध्ये हे अशा प्रकारचं आत्मसमर्पण व्यक्त होत असतं. एकच फक्त उल्लेख करते तुकारामांचा. तुकाराम असे कित्येक तुकारामांचे अभंग आहेत की ज्यामध्ये त्यांनी आपण का म्हणजे स्वतः मी पूर्णतः कसा समर्पित आहे हे ते आपल्याला सांगतात. म्हणजे आपल्याला शिकवण देतात समर्पणाची. आणि ते बोल इतके सुंदर आहेत, त्यांचे शब्द इतके सुंदर आहेत. ते असं म्हणतात, माझी या बळे नाही मी बोलत, सखा कृपावंत वाचा त्याची. पहा किती त्याची वाचा, म्हणजे अभंग सांगतायत, आपल्याला शिकवण देत आहेत तुकाराम, परंतु ती वाचा माझी नाही आहे, ते शब्द माझे नाही आहेत, ते भगवंताचे आहे. सखा कृपावंत आहे माझ्यावरती, वाचा त्याची, असं ते म्हणतात. किंवा दुसऱ्या एका अभंगामध्ये तुकारामांनी म्हटलेलं आहे, साळुंकी बोलत असे मंजुळ वाणी, बोलविता धनी वेगळाची, असं म्हटलेलं आहे. बोलणारा धनी जो आहे, त्या साळुंकी म्हणजे कोकिळा असावी की तिच्या तोंडून जो सुस्वर बाहेर पडतोय तिच्या मुखातून, तो बोलविता धनी वेगळाची, असं म्हटलेलं आहे. आणखीन एक अभंग, असे कितीही सांगता येतील, एकाच आणखीन अभंगाचा उल्लेख करते जिथे तुकाराम म्हणतात, फोडिले भांडार धन्याचा तो माल, मी तो हमाल भारवाही. फोडिले भांडार म्हणतात. हे भांडार कशाचं आहे? धान्याचं नाही. हे जे भांडार आहे म्हणजे जे ज्ञान तुकाराम आपल्याला देतात, त्या ज्ञानाचं भांडार, त्या ज्ञानाचं भांडार ते फोडलंय. ते ज्ञानाचं भांडार तुमच्या पुढे फोडलेलं आहे, पण तो त्या भांडारामध्ये असलेला माल म्हणजेच ते ज्ञान कोणी दिलेलं आहे, कोणाचं आहे? धन्याचा तो माल. माझा काही अधिकार नाही त्या ज्ञानावर. मग मी काय करतोय? मी तो हमाल भारवाही, मी फक्त हमाल आहे. त्या धान्यात म्हणजे त्या कोठारातलं जे काही आहे ते घ्यायचं आणि तुमच्या पुढे फक्त आणून ठेवायचं. मी भारवाही हमाल आहे, असं म्हणतात तुकाराम. हे तुकारामांसारखे असे ही श्रेष्ठ माणसंच हे म्हणू शकतात. आपण आपल्या तोंडून उद्गार येत नाही. आपण सगळं आपल्यालाच मिळायला पाहिजे असं आपण म्हणतो, पण तुकारामांनी हे आदर्श आपल्या पुढे ठेवले. आणि काही वेळेला हे जे तुकाराम किंवा ज्ञानेश्वरांच्या ओव्या वगैरे ह्या ज्या गोष्टी आहेत, ह्या कित्येक वेळेला असा त्याचा अर्थ घेतला जातो किंवा त्या संदर्भामध्ये असं म्हटलं जातं, ही विनम्रता आहे, ही तुकारामांची विनम्रता आहे. पहा किती विनम्र आहे, स्वतःचं काही म्हणत नाही. पण लक्षात घ्या, ही विनम्रता केवळ नाही आहे, विनम्रता ते होतेच, त्यात प्रश्नच नाही. पण हे जे त्यांचे बोल आहेत, ही जी शिकवण ते आपल्याला देत आहेत, ही केवळ विनम्रता त्यांची नाही आहे, तर हे आत्मसमर्पण. मी नाही बोलविता धनी वेगळाची, किंवा वाचा कोणाची तर त्याची, त्या सखा कृपावंताची वाचा. हे जे सगळं म्हटलेलं आहे त्यामध्ये मी नाही, माझा स्वतःचा पूर्ण विसर पडूनच ज्या तुकारामांनी हे अशा प्रकारचे बोल आपल्यासमोर त्यांच्या अभंगातून ठेवलेले आहे. आणि तेच आपल्याला आत्मसमर्पण म्हणजे काय हे सहजपणे पुढे कळावं म्हणून प्रथम आधी आपल्याला परिचित
असलेल्या तुकारामांच्या काही गोष्टींचा उल्लेख केला. आता आपण पुढे जातोय आणि गीतेतलं आत्मसमर्पण कशा प्रकारचं आहे आणि हा जो अंतिम आदेश दिलेला आहे तो त्याचं स्वरूप काय आहे, ते जे 2 श्लोक आहेत त्या श्लोकांचा अर्थ काय आहे हे सगळं आपण पाहणार आहोत. त्याच्या आधी आणखीन एका गोष्टीचा उल्लेख करते आणि तो म्हणजे लक्षात घ्या, हा जो अंतिम आदेश दिलेला आहे हा अंतिम आदेश हा कुरुक्षेत्रावरती दिलेला आहे आणि कुरुक्षेत्र ह्याचा फार सुंदर अर्थ श्री अरविंदांनी कसा स्पष्ट केला आहे हे मी कालच्या व्याख्यानामध्ये सांगितलेलं होतं की कुरुक्षेत्र हे कर्माचं क्षेत्र आहे. आपण नेहमी ती कुरु वंशाची भूमी होती जिथे ते युद्ध झालं म्हणून त्याला आपण कुरुक्षेत्र म्हणतो. पण श्री अरविंद त्याच शब्दाचा किती व्यापक आणि सुंदर अर्थ आपल्याला सांगतात. हे कुरुक्षेत्र हे कर्माचं क्षेत्र आहे आणि त्याला धर्मक्षेत्रही का म्हटलं आहे हेही मी काल स्पष्ट केलं की तिथे अधर्मातला अधर्म नष्ट करून धर्माची प्रस्थापना करायची आहे. त्यासाठी तिथे जो काही संघर्ष झाला त्या ठिकाणी श्रीकृष्णाने हा उपदेश अर्जुनाला दिलेला आहे. त्याच्या अर्जुनाच्या कर्मक्षेत्रावर त्याच्या धर्मक्षेत्रावर त्याला हा उपदेश दिलेला आहे. ह्याचा अधिक थोडा व्यापक अर्थ हे मी काल स्पष्ट केलं होतं, पण ह्याचा आणखी थोडा व्यापक अर्थ आज आपण लक्षात घेऊया आणि तो म्हणजे असा की जसं अर्जुनाचं ते कुरुक्षेत्र होतं, अर्जुनाचं ते कर्मक्षेत्र होतं, त्याचप्रमाणे आपण सुद्धा सगळी माणसं कुरुक्षेत्रावरच उभे असतो. बरोबर आहे ना? आपलं सुद्धा जीवनामध्ये कर्मक्षेत्रच असतं आणि त्या कर्मक्षेत्राला आपण धर्मक्षेत्राचं रूप आणून द्यायचं असतं. म्हणजे काल मी जो विचार मांडला की प्राकृतिक जीवनाकडून आध्यात्मिक जीवनाकडे प्रगती होणं या संदर्भामध्ये जे काही विचार श्री अरविंदांनी मांडलेले आहेत ते थोडे आठवण्याचा प्रयत्न करा आणि तेच या ठिकाणी लक्षात आपण घ्यायचं आहे की आपलंही कुरुक्षेत्रावरच आपण आहोत आणि आपलं कुरुक्षेत्र काय आहे आणि त्याला आपण धर्मक्षेत्राचं स्वरूप कसं आणून देऊ शकतो हे जर आपल्याला कळू शकलं तरच गीतोपदेश आपल्या आतमध्ये पोचला असं आपण म्हणू शकतो. नाहीतर गीतेचं पाठांतर करणं, नुसती पारायण करणं, ज्ञानेश्वरीची सुद्धा अनेक माणसं आम्ही इतक्या वेळेला पारायण केली असं म्हणतात, गीता अगदी आमच्या तोंडपाठ आहे असं म्हणतात. ती केवळ तोंडपाठ असून काय उपयोग आहे? हे कुरुक्षेत्र आणि हे धर्मक्षेत्र आपल्या आतमध्ये आहे हा विचार आपल्याला पटला पाहिजे आणि तो विचार पटण्यासाठी आत्तापर्यंत गीतोपदेश कशा स्वरूपाचा आहे ते आपण पाहिलंच आहे. आता आपण अंतिम आदेशाकडे जातो आहे आणि या अंतिम आदेशामध्ये जे मी सांगितलं 18व्या अध्यायातले 2 श्लोक 65 आणि 66 हे जे 2 श्लोक आहेत त्या श्लोकांचा पूर्ण अर्थ आपण समजावून घेणार. अत्यंत महत्त्वाचे ज्याच्यामध्ये आत्मसमर्पणाचा पूर्ण उपदेश केलेला आहे असे 65 आणि 66 हे श्लोक आपण आता विचारात घेऊ. आधी पहिल्यांदा हे दोन्ही श्लोक तुमच्या पुढे ठेवते आणि मग त्यातल्या पहिल्या श्लोकातला आणि मग नंतर दुसऱ्या श्लोकातला पूर्ण अर्थ तुमच्या पुढे ठेवते आणि तेच सांगत असताना श्री अरविंदांचे विचार मांडत जातात. आता पहिला जो श्लोक आहे 65वा श्लोक 18व्या अध्यायातला तो असा आहे. अर्जुनाला म्हणताय भगवंत त्या ठिकाणी
मन मना भव, मन मना भव, मद भक्तो मद याजी, माम नमस्कुरु, मामे वैश्यासी, सत्यम ते प्रतिजाने, प्रियोसी मे. कोणी लिहित असेल आणि मी सांगताना लिहिता आलं नसेल तरी आता अर्थ सांगताना तुम्हाला ते शब्द सगळे लक्षात येतील. मन मना भव, पुन्हा एकदा सांगते, मन मना भव, मद्भक्तो मदयाजी, माम नमस्कुरु, मामे वैश्यासी, सत्यम ते प्रतिजाने, प्रियोसी मे. असं 65व्या श्लोकामध्ये म्हटलेलं आहे. आणि 66व्या श्लोकामध्ये, पुढच्या श्लोकामध्ये भगवंत अर्जुनाला म्हणतात, सर्व धर्मान परित्यज्य मामेकं शरणं व्रज, अहम त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः. असं म्हटलेलं आहे दुसऱ्या श्लोकामध्ये. आता ह्या दोन्ही श्लोकांचे अर्थ फार सुंदर अर्थ आहे आणि ते ह्या आत्मसमर्पण म्हणजे काय हे समजण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. हे सगळा अर्थ या ठिकाणी पूर्णतः आपल्याला नीट कळला पाहिजे, आत पोचला पाहिजे. आणि पहिल्यांदा आपण मन मना भव इथपासून सुरुवात करूया. मन मना भव, अर्जुनाला सांगितलेले आहे, तू मन मन हो. अर्जुना, तू मन मन हो, म्हणजे तुझं मन आणि माझं मन एक होऊ दे. तुझं मन माझ्याशी एकरूप होऊ दे, तादात्म्य पाहू दे. म्हणजे काय? प्रत्यक्षतः त्याचा अर्थ असा की तुझ्या मनामध्ये जे विचार असतील की मला हे हवं आहे, मला हे नको आहे. आता अर्जुनाला मनामध्ये काय विचार आहे की हे पाप मला नको आहे, हे युद्ध मला नको आहे, मला माझे आप्त हवेत, मला माझे भीष्म आणि द्रोण हे हवेत आयुष्यामध्ये. म्हणजे तुला जे काही वाटतंय, तुझ्या मनातलं हे जे हवं नको हे जे विचार आहेत, ज्याला एरवी राग द्वेष असं म्हटलेलं आहे. हाही शब्द मी आधी एकदा स्पष्ट केला आहे. राग द्वेष, राग म्हणजे मला काय पाहिजे, काय हवं आहे, आणि मला काय नको आहे म्हणजे द्वेष. तर हे जे सगळे तुझ्या मनातले राग द्वेष आहे ते असे असू देत अर्जुना की जे ईश्वराच्या मनामध्ये म्हणजे माझ्या मनामध्ये, भगवंत म्हणतात मन मन हो असं म्हणताना त्यामध्ये हा भाव आहे की तुझ्या मनातले हे हवं नको याविषयीचे विचार असे असले पाहिजेत की ते माझ्या मनातले जे विचार आहेत तसेच तुझे विचार असले पाहिजे. म्हणजे मला काय हवं आहे, आता यामध्ये बरोबर पूर्ण विरोध आहे. कृष्णाला हे युद्ध हवं आहे, अर्जुनाला हे युद्ध नको आहे. बरोबर आहे. म्हणजे म्हणून असं सांगितलेलं आहे की तू मन मन हो, म्हणजे तुझ्या मनातले विचार असेच असू देत की माझ्या मनामध्ये जे हवं नको आहे तसे तुझ्या मनातले विचार असले पाहिजे. त्याला म्हणायचं मन मन हो. एक दुसऱ्याच्या मनाशी आपण ज्या वेळेला एकरूप होतो त्यावेळेला आपोआपच आपल्याला कळतं की त्या माणसाला काय हवं आहे आणि काय नको आहे. बरोबर आहे. आपले अनुभव असतात ते जीवनातले, की आपल्याला कळत असतं की या माणसाला काय हवं आहे आणि नको आहे. त्यावेळेला आपण त्या माणसाशी असे
मनाने एकरूप झालेलो असतो. तर असं या ठिकाणी सांगितलेलं आहे की तू मन हो. आणि ते मन हो असं सांगताना आणखी एक विचार असा आहे की अर्जुनाला ते असं मन हो असं म्हणताना असं सांगता आहेत की अर्जुना लक्षात घे की तुला सर्वसाधारणपणे आपण सगळी माणसं जे करतो तेच अर्जुनही करतोय. त्या ठिकाणी आपण सर्वसामान्य माणसं काय करतो की आपण आपल्या मनाने आपल्या बुद्धीने निर्णय घेतो की हे योग्य आहे, हे अयोग्य आहे. हे निर्णय की आपले असतात, आपल्या मनाने घेतलेले ते निर्णय असतात. आणि तेच अर्जुन करतोय की हे युद्ध मला नको आहे असं म्हणण्यामध्ये त्यांनी स्पष्टच सांगितलेलं आहे. पहिल्याच अध्यायामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की माझ्या मनाला आणि माझ्या बुद्धीला हे युद्ध पटत नाही आहे आणि त्यामुळे मी हे युद्ध करणार नाही. हा उल्लेख त्यांनी पहिल्यांदा सुरुवातीलाच केलेला आहे. म्हणजेच त्याला त्याचा निर्णय हा तो स्वतः घेतो, जे आपण सर्वसामान्य माणसं नेहमी करत असतो. तर भगवंत ज्या वेळेला अर्जुनाला म्हणतात की तू मन हो, त्यावेळेला हाही विचार त्यामध्ये ते त्याला सांगत असतात की तुझे निर्णय जे आहेत ते असेच असले पाहिजे की जे माझे निर्णय आहेत. म्हणजे भगवंताचे जे निर्णय आहेत तेच निर्णय तुझे असले पाहिजे, तेव्हाच ते मन होणं असतं. आणि म्हणून असं भगवंताला म्हणायचं आहे की लक्षात घे अर्जुना की माझे जे निर्णय आहेत ते तुझ्या हिताचे आहेत, हे तुला पटलं पाहिजे. मी माझ्या हिताचे निर्णय घेत नाही आहे. मी जे निर्णय घेतोय ते तुझ्या हिताचे आहेत, हे तू पटवून घे. आणि म्हणून तू स्वतंत्र बुद्धीने आणि स्वतंत्र मनाने तू कुठलाही निर्णय घेऊ नकोस. जे निर्णय माझे आहेत ते तू मान्य कर आणि त्याप्रमाणे तू जे काही कर्म तुला करायचं आहे ते तू कर. असा मन होणं ह्याचा इतका सुंदर विस्तारित असा अर्थ आहे. शिवाय हे जे मन होणं आहे हे अशा प्रकारचं असतं की मन ज्या वेळेला अर्जुनाला ते हो तू मन हो असं ज्या वेळेला सांगतात त्याच वेळेला तुझे निर्णय माझ्या मनाचे असू देत, तुझ्या मनातले सगळे विचार माझ्यासारखे असू देत, हे तर सांगतातच. त्याचबरोबर म्हणजे तुझं हित कशात आहे हेही त्याला ते सांगतात. आणि त्याचबरोबर असंही सांगतात की अर्जुना एक लक्षात घे की अशा मी जे सांगतोय या प्रकारे तू सगळं कर्म करत राहिलास तर ते आपोआपच असं होणार आहे की तू माझ्यापुरतच येशील. की तुझं कर्म तुला कर्मबंधामध्ये बांधणार नाही, कारण ते कर्म माझ्या इच्छेने घडणार आहे, माझ्या योजनेनुसार घडणार आहे. आणि त्यामुळे तुझं कर्म तुला या जगातल्या जन्म मृत्यूच्या चक्रामध्ये बांधणार नाही, कर्मबंध निर्माण होणार नाही. म्हणून ते तुझ्या हिताचे आहे हे तू लक्षात घे. आणि शिवाय हे सांगण्यामध्ये आणखीन एक अशा प्रकारची एक कल्पना आहे की हे मन होणं हे केवळ मनाला लावलेली एक शिस्त किंवा मनाने केलेला एक निर्धार असं त्याचं स्वरूप असू नये.
मन मन होणं म्हणजे काही वेळेला पहा, आपण असा एक निर्धार करतो, आपण मनाला शिस्त लावतो की नाही नाही माझ्या आईवडिलांनी सांगितलं आहे त्याप्रमाणे मला वागलं पाहिजे. ही आपण आपल्या मनाला लावलेली एक शिस्त असते. आपल्या मनाला ते पटलेलं असतं असं नाही. आपण मनाला शिस्त लावतो, आपण मनाचा निर्धार करतो. पण या ठिकाणी ज्या वेळेला तू मन मन हो असं भगवंत म्हणतात, त्यामध्ये हा भाव आहे की ही मनमन होणं ही केवळ मनाला लावलेली शिस्त असू नये, हा केवळ मनाचा निर्धार असू नये. तर मग ते काय असावं, तर तुला अर्जुना तुझ्या मनाच्या खोल जो आत्मा आहे, मनाच्याही खोल तुझं अंतरात्मा आहे, त्या अंतरात्म्यातून हे सगळं स्फुरलं पाहिजे. हे अंतरात्म्यातून स्फुरण तुला झालं पाहिजे. म्हणजे अंतस्फूर्तीने तुला असं वाटलं पाहिजे की मी असंच काम केलं पाहिजे. हे केवळ मनाला लावलेली शिस्त असू नये, तर हे अंतस्फूर्त असावं. या दोनमधला मला असं वाटतं फरक लक्षात येत असेल की आपली मुलं केवळ आईवडिलांनी रागवू नये म्हणून काही वेळेला एका विशिष्ट प्रकारे वागतात, पण ज्या वेळेला त्यांना ते पटतं आणि म्हणून ते त्याप्रमाणे वागतात, ते अंतस्फूर्त असतं. बरोबर आहे. तेच या ठिकाणी आहे की ही केवळ मनाला लावलेली शिस्त असू नये अर्जुना, हा केवळ तुझ्या मनाचा निर्धार असू नये, तर ते मन मन होणं हे अंतस्फूर्त असलं पाहिजे. तुझ्या आत्म्यातून ते स्फुरलं पाहिजे, अंतस्फूर्तीने ते घडलं पाहिजे. आणि आता त्याच्या पुढे आपण जातोय, मनच्या पुढे जो शब्द आहे त्याच्याकडे आपण जातोय आणि तो आहे मद्भक्त हो असं त्याला सांगितलं. आणि ते सुद्धा कसं आहे पहा की जसं मन होणं हे अंतस्फूर्त असलं पाहिजे, त्याचप्रमाणे भक्तीसुद्धा आतून आत्म्यातून स्फुरत असते. खरी भक्ती जी असते ती मनाची भक्ती नसते, मनातून आपण म्हणतो की आम्ही अगदी देवाची ईश्वराची मनापासून भक्ती करतो. ही मनातली भक्ती असते ना फार वरवरची असते, ती कधी नाहीशी होईल सांगता येत नाही. ती केवळ काहीतरी आपल्याला हे मिळावं ते मिळावं एवढ्या पुरतीच असते, ती मनाची भक्ती असते. परंतु अंतस्फूर्त भक्ती जी असते, ज्यामध्ये आत्मा त्या ईश्वराशी एकात्म होण्याचा प्रयत्न करत असतो, ती भक्ती खरी असते. कारण तो आत्मा त्या ईश्वराचा अंश आहे आणि त्याची ओढ त्या ईश्वराकडे असते. आणि म्हणून ज्या वेळेला ती भक्ती आतून स्फुरते, आत्मशक्तीतून ज्या वेळेला भक्ती स्फुरत असते, ती अंतस्फूर्त भक्ती असते. आणि तसा तू मद्भक्त हो असं त्याला सांगितलेलं आहे. तसा तुझी भक्ती, माझ्याबद्दलची तुझी भक्ती ही आतून स्फुरलेली असू नये. आतून तुला वाटलं पाहिजे माझ्याबद्दलचं प्रेम, ईश्वराबद्दलचं प्रेम हे तुला आतून वाटलं पाहिजे. केवळ काहीतरी लोभासाठी मोहासाठी माझ्यावरती प्रेम तू करू नको, असं जाणीवपूर्वक प्रेम तू माझ्यावरती कर. ती मद्भक्त होण्याची स्थिती आहे. आणि असं त्याला मद्भक्त हो असं त्याला सांगितलेलं आहे. आणि ज्या वेळेला अशी भक्ती निर्माण होते की जी अंतस्फूर्त असते, आतूनच स्फुरलेली असते, त्यावेळेला अत्यंत एक आतून आनंद निर्माण होतो. त्या भक्तीमध्ये आत्मिक आनंद असतो. तो केवळ बाहेरचं सुख नसतं, तो आत्मिक आनंद असतो. त्याला कशाची तोडच नाही, आपण त्याची कशाशी तुलनाच करू शकत नाही. अंतस्फूर्त असं
ते प्रेम असतं, अशा प्रकारची ती भक्ती असते. आणि अशी भक्ती ज्या वेळेला निर्माण होते अंतस्फूर्त, त्यावेळेला काय होतं, असा जो भक्त असतो ईश्वराचा, त्याला सर्वत्र ईश्वर दिसतो, त्याला सर्वत्र ईश्वराचं दर्शन होतं. की जे आपण एरवी नुसतं मनाला सांगितलं की नाही ईश्वर प्रत्येकामध्ये आहे, ह्याच्यामध्ये आहे, त्याच्यामध्ये आहे, माझ्यामध्ये आहे, या वस्तूंमध्ये, सगळ्या जगामध्ये, सृष्टीमध्ये, वनस्पतींमध्ये ईश्वर आहे, हे केवळ जर आपण बुद्धीने आणि मनाने समजावून घेतलं तर त्याला काही अर्थ नाही आहे. ज्या वेळेला अंतस्फूर्त भक्ती निर्माण होते त्यावेळेला आपोआप ही त्याच्यानंतर प्रक्रिया घडते की आपल्याला ईश्वर प्रत्येक गोष्टीमध्ये दिसतो, प्रत्येक गोष्टीमध्ये दिसतो. आणि म्हणजे ते एखादं निरागस बालक असू दे की त्याच्या चेहऱ्यामध्ये आपल्याला ईश्वर दिसतो. लक्षात घ्या, मी बोलते या शब्दांचे आपण अर्थ समजावून घ्या की एखाद्या निरागस बालकामध्ये आपल्याला ईश्वर दिसतो. काय निरागस आहे ना ते, असं आपण ज्या वेळेला म्हणतो त्यावेळेला काय ईश्वराचं स्वरूप आहे असं आपल्या मनामध्ये कुठेतरी एक जाणीव निर्माण होते. मग ते म्हणजेच ते एखादं निरागस बालक असू दे, नाहीतर सगळ्या आकाशाला रंगाने भरवून टाकणारा सूर्योदय असू दे, सूर्यास्त असू दे, नाहीतर अशा समुद्रावरचा लाटांचा तालबद्ध सूर असू दे. तुम्ही जाताय समुद्रावरती, ऐकत राहिलं आपण की खरोखर असं वाटतं काय तालामध्ये, सुरामध्ये त्या लाटा येतायत जातायत, तो त्यांचा तालबद्ध जो सूर आहे त्याच्यातही ईश्वराचं दर्शन घडू शकतं. एखाद्या झाडामध्ये आपल्याला ईश्वराचं दर्शन घडू शकतं, एखाद्या फुलामध्ये ईश्वराचं दर्शन घडू शकतं, फुलपाखरामध्ये आपल्याला ईश्वर दिसू शकतो, सर्वत्र ईश्वराचं दर्शन होऊ शकतं. जसं श्री अरविंदांना, तुम्ही अरविंदांचं चरित्र ऐकलं आहे, अलीपूरच्या जेलमध्ये ते असताना त्यांना सर्वत्र श्रीकृष्ण दिसला. हे जे आहे ना, ही भक्ती असते, आतून उमलणारी भक्ती असते, आतून निर्माण झालेली अंतस्फूर्त अशी भक्ती असते, वरवरची भक्ती नसते. तर असा तू भक्त हो असं त्याला सांगितलेलं आहे. अशी भक्ती अर्जुनाने भगवंतावर करावी अशी भगवंताची अपेक्षा आहे, हे अंतस्फूर्त भक्ती. त्यानंतर म्हटलेलं आहे मद याजी, हा जो शब्द आहे मद याजी, लिहिताना काही वेळेला द्य असा लिहिला जातो, पण शक्यतो हा शब्द मद, द पायमोडा आणि याजी असा शब्द लिहावा, तेव्हाच आपल्याला ह्याचा अर्थ बरोबर कळतो. मद याजी, याजी हा जो शब्द आहे तो यजन म्हणजे यज्ञ करणं यावरून आलेला आहे. यजनवरून याजी, तू कसा हो अर्जुना, मद याजी म्हणजे काय, यज्ञ करणं म्हणजे तुझं सर्व जीवन, तुझी सगळी कर्म हे माझ्यासाठी केलेला यज्ञ असू दे. म्हणजे तू कुठलंही कर्म केवळ स्वतःच्या स्वार्थासाठी, स्वतःच्या वासना तृप्तीसाठी तू कुठलंही कर्म करू नकोस. तू करणार आहेस ती सर्व कर्म अशाच प्रकारची असू देत की ते सर्व कर्म ही मला तू यज्ञ म्हणून अर्पण कर, मला ती समर्पित कर, की माझं हे कर्म हे माझ्यासाठी नाही आहे, हे सगळं ईश्वरेच्छा पूर्ण करण्यासाठी आहे. ईश्वराच्या कार्याचं मी साधन आहे, केवळ मी निमित्त आहे. अशा प्रकारच्या भावनेने तू कर्म कर. तो अर्थ मदयाजी या शब्दामध्ये यजन करणं. आपण यजन, पूजन असे शब्द वापरतो, तर तो जो यजन म्हणजे यज्ञ करणं, तर तुझं प्रत्येक कर्म हे ईश्वरासाठी यज्ञ म्हणून केलेलं असू दे, त्या ते ईश्वरापर्यंत ते पोचेल.
असं म्हटलेलं आहे. आणि त्यानंतर किंवा हे सांगत असताना आणखीन एक महत्त्वाचा भाव आहे या मध्या जी म्हणताना, असा एक फार महत्त्वाचा भाव आहे. आणि तो असा आहे की अर्जुनाला ते जरी त्या श्लोकामध्ये कुठेही तो शब्द आलेला नसला तरी त्यामध्ये हा भाव आहे हे आपण समजावून घ्यायचं आहे. आणि तो भाव असा आहे की अर्जुनाला ते सांगतायत की अर्जुना, जसं सर्व या जगातल्या सर्व भूतमात्रांमध्ये ईश्वर अंश रूपाने असतो, मी अंश रूपाने असतो, तसाच तुझ्यामध्ये सुद्धा अर्जुना मी अंश रूपाने आहे, तुझ्या हृदयस्थ मी आहे. परंतु लक्षात घे अर्जुना की तुझ्यातल्या मीला अर्जुनपणा चिकटला आहे. तुझ्यातल्या मीला म्हणजे तो ईश्वर आहे आपल्यामध्ये, पण तो कसा झालाय, त्याला अर्जुनपणा चिकटलाय. हा जो मी चिकटलाय शब्द वापरते ना, ह्याचं अधिक स्पष्टीकरण पुढे होणार आहे. पुढे मी हे ज्ञानेश्वरीतल्या एका ओवीचा उल्लेख करणार आहे, त्यावेळेला याचं अधिक स्पष्टीकरण होईल. तर या ठिकाणी एवढं लक्षात घ्या की अर्जुना, तुझ्यातल्या मीला अर्जुनपणा चिकटलेला आहे. म्हणजे तो प्रत्येक गोष्टीमध्ये मी अर्जुन आहे, मग माझ्या हातून हा वध झाला तर मला पाप लागेल असा तू विचार करतोय. म्हणजे तुझ्यातल्या खरा जो ईश्वर आहे, मी आहे, त्या मीला अर्जुनपणा चिकटलेला आहे. तो अर्जुनपणा तू दूर कर, म्हणजे तुझ्यातला मी म्हणजे माझंच खरं स्वरूप आहे हे तुला कळेल. तुझ्यातला मी जो आहे ते ईश्वराचं स्वरूप आहे हे तुला कळेल. तुझा अर्जुनपणा बाजूला ठेव, म्हणजे तुला तुझं खरं सत्य स्वरूप काय आहे हे तुला कळेल. तर अशा प्रकारे ते सत्य स्वरूप समजावून घे. आणि केवळ तुझ्या कुठल्याही कारणासाठी तू कर्म करणं किंवा कर्म टाळणं या दोन्ही गोष्टी तू करू नकोस. तर जे कर्म करशील ते किंवा जे कर्म टाळशील ते तुझ्यातला जो मी आहे, जो ईश्वर आहे, त्याला काय हवं आहे आणि काय नको आहे ह्याचा विचार करून तू हे कर्म कर किंवा कर्म टाळ. तू तुझ्यासाठी ह्या गोष्टी करू नको असं त्या ठिकाणी मध्याजी या शब्दामध्ये सांगितलेलं आहे. आणि त्यानंतर फार महत्त्वाचा आणखी एक शब्द आहे आणि तो म्हणजे माम नमस्कुरु असं म्हटलेलं आहे. माम नमस्कुरु, माम नमस्कुरु असं म्हटलेलं आहे. फार सुंदर शब्द आहे, फार मोठी शिकवण आहे याच्यामध्ये. आपण नमस्कार हा शब्द इतका सहजपणे वापरतो आणि ती कृतीसुद्धा इतकी सहजपणे करतो. आपल्या मनामध्ये जो भाव असायला पाहिजे तो भाव आपल्या मनामध्ये नसतो. पण या ठिकाणी मात्र अर्जुनाला ज्या वेळेला सांगितले माम नमस्कुरु, त्यावेळेला भगवंत त्याला काय सांगताय तर अर्जुना तू मला नमस्कार कर, हा स्पष्ट अर्थ आहे. पण नमस्कार करणं ह्याचा खरा सखोल अर्थ असा असतो की जो आपण कधी विचारात घेत नाही. आणि तो सखोल अर्थ असा असतो की नमस्कार करणं ह्याचा अर्थ म्हणजे आपल्यातला अहं जो आहे, आपल्यातला जो अहंकार आहे तो पूर्णतः बाजूला ठेवणं आणि दुसऱ्या पुढे विनम्र होणं म्हणजे नमस्कार करणं. आपल्यातला अहं बाजूला ठेवणं आणि दुसऱ्या पुढे विनम्र होणं. मग
तो ईश्वर असू दे नाहीतर दुसरा माणूस असू दे, कोणीही असू दे, आपण ज्या वेळेला नमस्कार करतो त्यामध्ये हा भाव असायला पाहिजे. आणि तो भाव अर्जुनाला भगवंत सांगतायत की मां नमस्कुरु म्हणतायत. त्यावेळेला तू मला असा जाणीवपूर्वक नमस्कार कर की तुझ्यातला अहम दूर ठेव आणि माझ्या पुढे पूर्णतः तू विनम्र हो. तू म्हणजे अशा प्रकारची नम्रता ही कल्पना याच्यामध्ये आहे. असा नमस्कार तू जाणीवपूर्वक नमस्कार कर असं त्याला सांगितलेलं आहे. आपण इतर माणसांना सुद्धा हाताने कृती करतो नमस्काराची, देवापुढे सुद्धा जाऊन नमस्कार करतो. मनामध्ये भावना काय असतात आपल्यालाच माहिती असतात. पण नमस्कार करताना खरं म्हणजे ही कल्पना असते की दुसऱ्याला सुद्धा जेव्हा आपण नमस्कार करतो त्यावेळेला त्याच्यामधल्या ईश्वराला आपण नमस्कार करत असतो. त्या माणसामध्ये ईश्वराचं अस्तित्व आहे. त्या ईश्वराला आपण भेटत असतो. आपण त्याच्या पुढे विनम्र होत असतो. ईश्वरापुढे त्या शरीरापुढे आपण विनम्र नाही होतो. म्हणजे नाहीतर मग काय फक्त मोठी श्रीमंत माणसं आहे त्यांना नमस्कार करायचा असं नाही आहे. आपल्या संस्कृतीमध्ये सर्व माणसांना आपण कोणालाही आपला पाय जरी लागला तरी आपण नमस्कार का करतो तर त्याच्यामध्ये जो ईश्वर आहे त्याला तो पाय लागला आहे ही कल्पना असते म्हणून आपण नमस्कार करतो. तर अशा प्रकारे नमस्कार करणं हे असं जाणीवपूर्वक असलं पाहिजे. आणि ही अशी शिकवण यामध्ये दिलेली आहे. मन्मनाभव मद्भक्तो मदयाजी मां नमस्कुरु असं म्हणून नंतर पुढची जी ओळ आहे त्या श्लोकातली ती अशी आहे, मामे वैश्यासी सत्यम ते प्रतिजाने प्रियोसी मे असं म्हटलेलं आहे. मामे वैश्यासी याचा अर्थ असा आहे की असं ज्या वेळेला तू करशील, तू ज्या वेळेला मनमन होशील, तू ज्या वेळेला मदभक्त होशील, तू मदयाजी होशील आणि मननत होशील. मननत नम्र, जेव्हा माझ्या पुढे तू नम्र होशील त्यावेळेला अर्जुना काय होणार आहे तर मामे वैश्यासी म्हणजे तू माझ्या प्रतच येणार आहेस. तुला माझी प्राप्ती होणार आहे. ईश्वराची प्राप्ती तुला होणार आहे. हे तू केलंस, तू असा वागलास की तू माझ्यापर्यंत पोचणार आहे. सत्यम ते प्रतिजाने हे मी तुला प्रतिज्ञापूर्वक सत्य सांगतोय. लक्षात घे, प्रतिज्ञापूर्वक मी तुला हे सत्य सांगतोय. सत्यम ते प्रतिजाने ह्याचा अर्थ असा आहे की मी तुला प्रतिज्ञापूर्वक सांगतो की तू असा वागलास की तू माझ्याकडेच येणार आहे. किती मोठं वचन देतोय ईश्वर अर्जुनाला की तू असा वाग, तुला माझी प्राप्ती होणारच आहे. आणि त्याच्या पुढे म्हटलंय प्रियोसी मे. मी हे तुला का सांगतोय कारण अर्जुना तू मला अत्यंत प्रिय आहेस. प्रियोसी मे, तू मला अत्यंत प्रिय आहेस. म्हणजे भगवंताला प्रिय व्हावं, भगवंतानी प्रेम करावं अशी योग्यता, अशी पात्रता अर्जुनाची होती म्हणून त्याला म्हटलेलं आहे प्रियोसी मे. ती पात्रता आपण निर्माण करायची असते. अर्जुनाची ती पात्रता निर्माण झालेली आहे म्हणून भगवंत म्हणतात प्रियोसी मे. नाहीतर भगवंताच्या दृष्टीने सगळी माणसं समान आहेत पण त्याला ते म्हणतात प्रियोसी मे, तू मला प्रिय आहेस अर्जुना असं म्हणतात. ह्याचं कारण आपण जर शोधायला गेलो तर गीतेमध्ये आधी एका श्लोकामध्ये असं भक्ती योगामधल्या एका श्लोकामध्ये असा उल्लेख आलेला आहे
ये यथा मां प्रपद्यन्ते तां तथैव भजाम्यहम असं म्हटलेलं आहे. म्हणजे जे ये यथा मां प्रपद्यन्ते म्हणजे जे माझ्यावरती ज्या प्रकारे प्रेम करतात, ज्या इच्छेने माझ्याकडे येतात, म्हणजे स्वतःला विसरून माझ्याकडे येणं किंवा स्वतःला काहीतरी मागण्यासाठी ईश्वराकडे जाणं, यामध्ये फरक आहे. तर ज्या भावनेने माणसं माझ्याकडे येतात त्याच प्रकारे मी त्यांच्यावरती प्रेम करतो. भजाम्यहम, भजन ह्याचा अर्थ प्रेम करणं, भक्ती करणं. मी त्यांची भक्ती करतो. ज्या प्रकारे माणसं माझ्याकडे येतात, ज्या भावनेने येतात, ज्या प्रेमाने माझ्याकडे माणसं येतात, त्या तेच प्रेम मी त्यांना देतो. मी त्यांची भक्ती करतो. भजाम्यहम असं त्यांनी एके ठिकाणी आधी म्हटलेलं आहे. आणि म्हणून या गोष्टीचं आपण स्पष्टीकरण करू शकतो की अर्जुन का प्रिय होता भगवंताला, तर तो त्या योग्यतेला पोचलेला होता म्हणून तो प्रिय होता. तो तशाच प्रकारे भगवंताची भक्ती करत होता. त्याला माहिती नव्हतं हा देव आहे, काही कल्पना नव्हती, पण तरीसुद्धा भक्तिभाव असं आत्यंतिक प्रेम, अनन्य प्रेम अर्जुनाने कृष्णावरती केलेलं आहे. आणि म्हणून कृष्णसुद्धा त्याच्यावरती तसंच प्रेम करतो. तर प्रियोसी मे असं म्हटलेलं आहे. आता पुढचा 65वा श्लोक विचारात घेतोय 18व्या अध्यायातला, जिथे म्हटलेलं आहे ज्या श्लोकामध्ये सर्व धर्मान् परित्यज्य मामेकं शरणं व्रज अहं त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः असं म्हटलेलं आहे. ह्या श्लोकाच्या बाबतीमध्ये असं म्हणजे जी सुरुवात आहे सर्व धर्मान् परित्यज्य, ह्या शब्दांचे अर्थ जर नीट कळले नाहीत तर काहीतरी चुकीच्या समजुती मनामध्ये निर्माण होतात. आणि म्हणून त्या शब्दांचे काय अर्थ आहेत, काय भाव आहे गीतेमध्ये ह्या शब्दांच्याबद्दल, तो आपल्याला अगदी व्यवस्थित कळणं आवश्यक आहे. चुकीचे कसे समज निर्माण होतात, कित्येक म्हणतात काय ही गीता आहे, सर्व धर्मान् परित्यज्य म्हणजे काय, जगातल्या सगळ्या लोकांनी आपापले धर्म सोडून द्यायचे आणि कृष्णाच्या मामेकं शरणं व्रज म्हणजे कृष्णाला शरण जायचं, अशा प्रकारच्या काहीतरी विचार, चुकीचे विचार या बाबतीमध्ये निर्माण होतात. तसं गीतेच्या बाबतीमध्ये टीकाकारांनी निरनिराळ्या टीका केल्या, त्यापैकी हाही एक भाग आहे की ह्याचा अर्थच कळलेला नाही आहे. तर आणखीन एक टीका अशी म्हणजे ह्याच संदर्भामध्ये सांगते की आत्तापर्यंत आपण जे मनमनाभव वगैरे सगळं जे पाहिलं, प्रत्येक ठिकाणी भगवंत काय म्हणतोय, तुझं मन माझ्या मनाशी एकरूप होऊ दे, तू माझा भक्त हो, तू मला नमस्कार कर. आता इथे म्हणतोय मामेकं शरणं व्रज म्हणजे तू मला शरण ये, माम एकम म्हणजे फक्त मला तू शरण ये. तर काहींनी असं पण म्हटलेलं आहे की काय हे कसली गीता, हा काय भगवंत आहे का, किती अहंकाराचे शब्द आहेत हे, की सगळं मला म्हटलेलं आहे. सगळं संपूर्ण गीतेमध्ये असं अनेक ठिकाणी आहे, मद्भाव मागता युक्ता असीत मत्परा, असे इतके शब्द आहेत की जिथे सगळीकडे भगवंतांनी स्वतःचा उल्लेख केलेला आहे. आणि त्याही बाबतीमध्ये अशी एक टीका केली जाते, काहींनी अगदी विचारवंत लेखकांनी पुस्तकामध्ये अशा त्या प्रकारची टीका आलेली आहे. म्हणून मुद्दाम स्पष्ट करते की हे भगवंताच्या अहंकाराचं द्योतक आहे असं त्यांना म्हणायचं आहे.
की किती अहंकारी आहे श्रीकृष्ण, सगळं आपल्याबद्दलच हे करतोय. तर श्री अरविंदांनी याला फार सुंदर उत्तर दिलेलं आहे. श्री अरविंद असं म्हणतात की ज्यांना श्रीकृष्णाचे हे अशा प्रकारचे उद्गार, हे अहंकाराची भाषा आहे, अहंकाराचं द्योतक आहे असं वाटतं, हे असं वाटणं हे त्यांच्या बुद्धीच्या कोतेपणाचं लक्षण आहे. कोतेपणा, कमकुवतपणा, त्यांची बुद्धीच कमकुवत आहे, त्यांना गीता समजलेलीच नाही आहे आणि म्हणून हे अशा प्रकारचे विचार व्यक्त केले जातात. तसंच याही ठिकाणी आहे की सर्व धर्मांपरित्यज्य, म्हणजे सगळ्यांनी आपापले धर्म सोडून कृष्णाला शरण जा, असा अजिबात या ठिकाणी अर्थ नाही आहे. हे अगदी मनामध्ये स्पष्ट असू दे. मग अर्थ काय आहे? या ठिकाणी धर्म हा जो शब्द वापरलेला आहे तो एका विशिष्ट अर्थाने वापरलेला आहे. सर्व धर्मांपरित्यज्य असं जे म्हटलेलं आहे ते म्हणत असताना भगवंताचा हा आदेश अशा स्वरूपाचा आहे की अर्जुना, तुझ्या मनामध्ये जे काही व्यवहारातले नियम, नीती नियम, वागण्याचे नियम, हे जे काही सगळे तुझ्या मनामध्ये रुजले आहेत, ज्याला तू धर्म म्हणतोस, की माझ्या श्रेष्ठांचा वध मी कसा करू, हे जे तू म्हणतोस म्हणजे तो अधर्म आहे असं तुला वाटतं. ह्याचा अर्थ तुझ्या मनामध्ये जे रूढ असे समाजमान्य जे काही व्यवहारातले नियम, आदर्श, नीती नियम जे काही तुझ्या मनामध्ये रुजलेले आहेत ते तू या प्रसंगी, कायम नव्हे, लक्षात घ्या, हा प्रसंग वेगळा आहे, हा प्रसंगच वेगळा आहे. तर या प्रसंगी तू ते सगळे मनात रुजलेले अशा ज्या नीती कल्पना, धर्मकल्पना ज्या आहेत त्या तू सोड, त्या तू टाकून दे, त्यांचा त्याग कर आणि फक्त मामेकम शरणं व्रज, ह्याचा अर्थ जे मी तुला तुझ्या हिताचं जे काही सांगतोय त्याप्रमाणे तू वाग. ते तुझ्या हिताचं आहे आणि त्याचप्रमाणे तू वाग. मला तू फक्त शरण ये. हे जे सगळे नीती नियम तुला वाटत आहेत की तेच योग्य आहे, हे युद्ध करणं अगदी अधर्म आहे, अनिती आहे, अन्याय आहे, हे जे काही सगळं तुला वाटतं आहे ह्या कल्पना मनातून काढून टाक आणि जे मी सांगतो आहे, जो आदेश मी तुला देतो आहे तो तू मान्य कर आणि त्याप्रमाणे वाग, असा त्या शब्दांचा अर्थ आहे. आता याचा अर्थ असा होतो की नीती नियम समाजामध्ये असू नयेत का? समाजामध्ये असे व्यवहाराचे नियम असू नयेत का? श्री अरविंद म्हणतात की निश्चितच असले पाहिजेत. समाजामध्ये असे नीती नियम, धर्माचे नियम, व्यवहाराचे नियम हे असायला पाहिजेत. कोणी कसं वागायचं आहे ह्याबद्दल काहीतरी एक आदर्श समाजामध्ये असले पाहिजे. परंतु काही विशिष्ट प्रसंगी त्या नियमांमध्ये तो प्रसंगच असा असतो की साधे व्यवहाराचे नियम त्या प्रसंगी लागू होऊ शकत नाहीत. अशा प्रसंगी आपल्याला वेगळ्या दृष्टीने आपल्याला विचार करावा लागतो. मनात रूढ झालेले, रुजलेले असे जे काही नीती नियम असतात ते थोडे बाजूला ठेवावे लागतात. एरवी ते आदर्श असतील परंतु विशिष्ट प्रसंगामध्ये ते चुकीचे ठरू शकतात. आपल्या कर्तव्याच्या आड ते येतात. लक्षात घ्या की आपलं एक विशिष्ट कर्तव्य आहे आणि त्या कर्तव्याला ते बंध निर्माण करतात. आज जे काही अर्जुनाचं झालं आहे ते तेच झालं आहे की त्याच्या मनामध्ये सारखं येतं आहे की यांचा वध मी कसा करू,
हे मोठं पातक आहे आणि हे पातक मी केलं की मला नरकप्राप्ती होणार, हे जे सगळं त्याच्या मनामध्ये आहे, हे त्याच्या मनामध्ये जे व्यवहार नियम रुजलेले आहे त्यामुळे ही परिस्थिती त्याची झालेली आहे. त्याच्या मनामध्ये संभ्रम निर्माण झाला आहे आणि तो म्हणतोय कृष्णाला की तू मला धर्म सांग. आता कृष्ण त्याला धर्म सांगतो की तू काय कर हे त्याला सांगतोय. मामेकम शरणं व्रज, तू हे बाकीचं सगळं बाजूला ठेव. आत्तापर्यंत कृष्णाने त्याला कर्म तू कसं कर, तू भक्ती कशी कर, तू ज्ञान कसं मिळव, उत्तम ज्ञान म्हणजे काय, हे सगळं सांगितलं. आणि आता एकदम ते म्हणतात सर्व धर्मां परित्यज्य, म्हणजे आत्तापर्यंत सांगितलेलं सगळं टाकून दे. म्हणजे एखादी इमारत आपण उभारायची आणि आपणच ती मोडून टाकायची, असं आहे का? तसं नाही आहे. श्री अरविंद स्पष्ट करतात की एखाद्या विशिष्ट प्रसंगामध्ये आपल्याला नीती नियमांना, व्यवहाराच्या नियमांना एक वेगळं स्वरूप द्यावं लागतं. त्या विशिष्ट प्रसंगीचा व्यवहार, त्या प्रसंगीची नीती ही वेगळी असते आणि ती आपण लक्षात घ्यायची असते. आणि ती नीती, तो धर्म आता भगवंत अर्जुनाला सांगतायत, म्हणून ते म्हणतात मामेकम शरणं व्रज. आता या संदर्भामध्ये मी काही थोडी उदाहरणं महाभारतातलेच 1-2 उदाहरणं देते की जर आपण जे काही आपल्याला वाटतं की हे योग्य आणि हे अयोग्य असं आपण एकदा मनामध्ये रुजवून टाकतो. जे काही समाजामध्ये आपल्याला शिकवलं जातं, जे काही संस्कार आपल्यावरती परंपरांनी होत असतात, त्यामुळे आपण त्या विशिष्ट नियमांच्या मार्गातून आपल्या जीवनाची वाटचाल करत असतो. म्हणजे आपण हे काही अयोग्य गोष्टी सोडतो आणि काही योग्य गोष्टी घेतो. आणि मग शेवटी असं होतं की हेच बरोबर आहे अशी मनाची एक इतकी पक्की धारणा, इतका दृढ विश्वास निर्माण होतो की त्याच्या जराही रेषभर पलीकडे माणूस जायला तयार होत नाही. हे योग्य म्हणजे हेच योग्य अशा प्रकारची परिस्थिती निर्माण होते. परंतु आपण जर महाभारतातल्या 1-2 गोष्टींचा जर विचार केला की ज्या मी आता तुमच्या पुढे ठेवते, 1-2 प्रसंग ठेवते की ज्यामध्ये आपल्याला असं कळतं की काही विशिष्ट प्रसंगामध्ये त्या नीतीला, त्या योग्य अयोग्य गोष्टींना कसं वेगळं वळण द्यावं लागतं हे महाभारतामध्ये कसं दिसतं. तर महाभारतामध्ये युधिष्ठिर आपल्याला माहिती आहे, ज्याला धर्मराज म्हणून ओळखलं जातं, की ज्याला धर्मपूर्णता माहिती आहे असा तो धर्मराज. पण त्या धर्मराजाला, त्या युधिष्ठिराला सत्य काय आणि असत्य काय, धर्म काय आणि अधर्म काय हे कृष्णाला एका विशिष्ट प्रसंगामध्ये सांगावं लागलेलं आहे. धर्मराजाला त्या रणभूमीवरती सांगितलं आहे. आपल्याला फक्त अर्जुनाला सांगितलेली गीता माहिती असते, परंतु महाभारतामध्ये हा एक प्रसंग आहे की ज्या ठिकाणी युधिष्ठिराला कृष्ण सांगतोय, युद्ध चाललेलं आहे आणि अशा वेळेला युधिष्ठिराला कृष्ण सांगतोय की तुझ्या मनातल्या सत्य असत्याच्या कल्पना, धर्म अधर्माच्या कल्पना तू बाजूला ठेव, मी काय सांगतोय ते ऐक. आणि प्रसंग असा होता की आपल्याला थोडंफार महाभारतातली कथा माहिती आहे असं मी गृहीत धरते. आणि प्रसंग असा होता की ज्या वेळेला हे युद्ध चाललेलं होतं आणि द्रोणाचार्य सेनापती होते आणि द्रोणाचार्य हे अत्यंत अधर्माने शेवटी लढत होते. कुठलेही धर्माचे नियम म्हणजे युद्धाची नीती त्या काळामध्ये ठरलेली असायची की सूर्यास्तानंतर युद्ध थांबवलं जायचं. पण ह्यांनी द्रोणांनी सूर्यास्त झाला, अंधार पडला तरीसुद्धा युद्ध चालू ठेवलं होतं. आणि त्यावेळेला अनेक पांडव सैन्यातले लोक
त्यावेळेला मृत झाले त्या लढाईमध्ये. तर अशा प्रकारे किंवा आणखी एक म्हणजे ज्या सामान्य सैनिकांना कुठलीही अस्त्र माहिती नाही, सामान्य अस्त्रसुद्धा ज्यांना माहिती नाही, अशांवरती त्यांनी फार मोठमोठ्या अस्त्रांचा प्रभाव केला आणि त्यांना मृत केलं. हे सगळं अधर्माचं वर्तन होतं. अशा प्रकारे द्रोणाचार्य अत्यंत अधर्माने लढत होते आणि पांडव पक्षाचा भयंकर नाश होत होता. त्यावेळेला अशी परिस्थिती जी आली, त्यावेळेला कृष्णाने अर्जुनाला सांगितलं की अर्जुना, आता ह्याला एकच उपाय आहे. आणि तो जो उपाय त्यांनी सांगितला, तो उपाय नंतर मी तुमच्या पुढे ठेवते, पण तो एकच उपाय आहे असं ते म्हणाले. त्याला सांगितलं. अर्जुनाने ते मान्य केलं नाही. अर्जुन अगदी सरळ वृत्तीचा असा माणूस, त्यांनी ते मान्य केलं नाही. पण अर्जुनाला काय सांगितलं हे भीमाने ऐकलं आणि भीमाने ते कार्यवाही काढलं. आणि भीमाने काय केलं तर अर्जुनाला जे सांगितलेलं होतं ते अशा प्रकारचं होतं की कुठल्याही परिस्थितीमध्ये आता असं काहीतरी आपण केलं पाहिजे की ज्यामुळे द्रोणाचार्य आपल्या हातातली शस्त्र खाली ठेवतील आणि या युद्धातून निवृत्त होतील, तरच हे चाललेलं सगळं हत्याकांड जे आहे तेव्हाच ते थांबू शकेल. अशी परिस्थिती आलेली आहे. त्यामुळे काही करून द्रोणाचार्यांना रोखलंच पाहिजे. हे बरोबर भीमाने ऐकलं आणि त्यांनी उपाय सांगितला होता त्याच्यासाठी काय करायचं ते, आणि तो उपाय त्यांनी कार्यवाहीत आणला. आणि तो म्हणजे असा की भीमाने एका हत्तीला, ज्या हत्तीचं नाव अश्वत्थामा असं होतं, त्या हत्तीला, एका राजाचा हत्ती होता, त्या हत्तीला त्यांनी मारलं. आणि अश्वत्थामा मेला अशी खूप मोठी ओरड केली. आणि ती ओरड इतकी मोठ्या स्वरूपामध्ये केली की द्रोणाचार्यांना ते ऐकायला गेलं. भीमाचे शब्द अश्वत्थामा मेला हे शब्द त्यांच्या कानावरती पडले आणि ते भयंकर ह्याच्यामध्ये म्हणजे भयंकर अशी काही त्यांची परिस्थिती झाली. पण तरीसुद्धा भीमावरती त्यांचा एवढा विश्वास नव्हता. म्हणून त्यांनी असं ठरवलं की युधिष्ठिर जो आहे तो एकच सत्यवचनी आहे, त्याला आपण विचारावं. म्हणून द्रोणाचार्यांनी आपला रथ असा वळवला आणि आता ते याच्या युधिष्ठिराच्या दिशेने जायला लागणार. हे कृष्णाने पाहिलं की हा रथ या दिशेला वळवलाय म्हणजे आता हे चालले आहेत युधिष्ठिराकडे. ते युधिष्ठिराकडे पोचायच्या आत कृष्ण तिथे पोचला आणि युधिष्ठिराला सांगितलं की युधिष्ठिरा, लक्षात घे की भीमाने ही जी काय ओरड केलेली आहे अश्वत्थामा मेला, तुला द्रोण विचारतील की अश्वत्थामा खरंच मेला का, तर तू हो म्हण. तर हा युधिष्ठिर म्हणाला, अरे कृष्णा, काय सांगतोयस? मी सबंध जन्मामध्ये कधी असत्य वचन केलं नाही आणि आता माझ्या गुरूंच्या समोर मी खोटं बोलू, हे मला अशक्य आहे. त्यावेळेला कृष्णाने त्याला सांगितलं, आणि ते सुद्धा कशासाठी? राज्यप्राप्तीसाठी. तर त्यावेळेला कृष्णाने त्याला सांगितलं की ही तुझी पूर्ण चुकीची समजूत आहे. हे जे युद्ध होत आहे ना, हे तुमच्या राज्यप्राप्तीसाठी होत नाही. हा अधर्माचा, अन्यायाचा नाश व्हावा म्हणून मी केलेली ही योजना आहे. हे तुला माहिती नाही आहे, परंतु आता मी तुला सांगतो की हे तुमच्या राज्यप्राप्तीसाठी नाही. तुम्हाला राज्य मिळणार हा एक त्या युद्धाचा एक भाग आहे, एवढंच आहे. त्यासाठी हे युद्ध चाललेलं नाही आहे. आणि दुसरं म्हणजे तुला जे वाटतंय की द्रोण तुझे गुरु आहेत, लक्षात घे की या प्रसंगी द्रोण तुझे गुरु नाही आहेत.
ते तुझे शत्रू आहे. या रणभूमीवरती ते तुझे शत्रू आहेत आणि शिवाय ते अधर्माने लढतायत. अशा प्रसंगी तुला असंच वागलं पाहिजे की त्यांना अश्वत्थामा मेला हे ज्या वेळेला पटेल त्याच वेळेला त्यांच्या हातातली शस्त्र ते खाली ठेवतील आणि हे सगळं चाललेलं हत्याकांड त्यावेळेला बंद होईल. आणि जर तू असं बोलला नाहीस, मी सांगतो त्याप्रमाणे तू जर वागला नाहीस, तर तू जे काही करशील तो धर्म नाही आहे. लक्षात घे धर्मराजा, तो धर्म नाही आहे, तो अधर्म आहे. अनेकांचा मृत्यू तुझ्यामुळे होणार आहे, त्यामुळे ते अधर्म तो आहे हे तू लक्षात घे. आणि म्हणून मी सांगतो त्याप्रमाणे वाग असं त्याला सांगितलं. आणि हे सांगून युधिष्ठिर असा द्विधा परिस्थितीमध्ये होता, काय करावं. तेवढ्यात द्रोणाचार्य पोचले आणि द्रोणांनी त्याला विचारलं की युधिष्ठिरा खरंच अश्वत्थामा मेला का? आणि त्यांनी हो म्हटलं. आणि मग हळूच पुटपुटला, नरो वा कुंजरो वा. म्हणजे असत्य बोलायची इच्छा नव्हती, पण कृष्णाचं म्हणणं मान्य करणं आवश्यक होतं त्याला, आणि म्हणून तो खोटं बोलला. म्हणजे सत्य काय आणि असत्य काय, धर्म काय आणि अधर्म काय, हे परिस्थितीनुसार बदलू शकतं. हे या घटनेमध्ये आपल्याला कळतं की सत्याला सुद्धा काही वेळेला सत्याची एक वेगळी बाजू असते, ती पुढे आणावी लागते. हे आपल्याला या परिस्थितीमध्ये कळतं आणि हे भगवंताने त्याला सांगितलेलं आहे. तसंच आणखी एक उदाहरण सांगते की या उदाहरणांमुळे आपल्याला हे जास्ती लक्षात जातं म्हणून सांगते. दुसरं जे उदाहरण आहे महाभारतातलं, ते म्हणजे भीष्मांचं असं उदाहरण आहे की भीष्म हे अशाच प्रकारचे, जसा हा युधिष्ठिर होता की सत्य म्हणजे काय आणि असत्य म्हणजे काय ह्याचे आखीव रेखीव मार्ग, त्याच्या पलीकडे झापडं लावल्यासारखं याच्या अलीकडे पलीकडे तो बघायला कधी तयारच नव्हता. तसेच भीष्म होते की प्रतिज्ञा ह्या कल्पनेबद्दल त्यांच्या मनामध्ये असेच आखीव रेखीव मार्ग होते की माझी प्रतिज्ञा कोणत्याही परिस्थितीमध्ये मी मोडणार नाही, अशी त्यांची. आणि त्यांची प्रतिज्ञा तुम्हाला माहिती असेल की ते ब्रह्मचारी राहणार होते. त्यांची जी माता सत्यवती, ती तिच्या इच्छेसाठी ते ब्रह्मचर्य त्यांनी स्वीकारलेलं होतं. तर ब्रह्मचर्याचं पालन हे शेवटपर्यंत ते करणार, अशा प्रकारची त्यांची जी प्रतिज्ञा होती. प्रसंग असा आला कुरुवंशावरती की आता कुरुवंशाला पुढे वंशजच नाही, आता काय करायचं अशी परिस्थिती निर्माण झाली. त्यावेळेला सत्यवतीनी म्हणजे ज्या मातेसाठी त्यांनी ती प्रतिज्ञा केली होती, त्या मातेनी त्यांना सांगितलंय. महाभारत नीट जर वाचलं तर तुम्हाला हा प्रसंग कळेल की त्यांच्या मातेनी त्यांना सांगितलं की मी तुला या प्रतिज्ञेतून मुक्त करते, पण तू तुझी प्रतिज्ञा सोड आणि तू विवाह कर. आपल्या राज्याला वंशच पाहिजे, या सिंहासनाला वारस पाहिजे आणि त्यासाठी तू विवाह कर. पण भीष्मांनी विवाह केला नाही. आपली प्रतिज्ञा त्यांनी मोडली नाही. प्रतिज्ञा म्हणजे असे आखीव रेखीव मार्ग जीवनामध्ये त्यांनी ठेवलेले होते. विचार करून बघा, जर समजा त्यांनी ती प्रतिज्ञा माताच म्हणते आहे म्हणून जर समजा त्यांनी मोडली असती आणि विवाह केला असता, तर पुढचं सगळं जे काही महाभारत घडलं ते घडलंच नसतं. तर अशी परिस्थिती होती. पण तरीसुद्धा त्यांनी त्यांची प्रतिज्ञा मोडली नाही. प्रतिज्ञा मोडली कृष्णाने. न धरी चक्र न धरी शस्त्र करी मी, असं म्हणालेल्याने हातामध्ये चक्र घेतलं, भीष्मांवरती धावून गेला. कारण प्रसंगच तसा होता.
ह्याचा अर्थ तसा असतो की विशिष्ट प्रसंगानुसार सत्य काय, असत्य काय, धर्म काय, अधर्म काय, नीती काय, न्याय काय, या सगळ्याचे अर्थ बदलू शकतात आणि ते बदलले पाहिजे हे आपल्याला ह्या उदाहरणांवरून कळतं. आणि आता अर्जुनाची ती स्थिती झालेली आहे की तो म्हणतो की हे धर्माविरुद्ध आहे, हे युद्ध करणं हे धर्माविरुद्ध आहे. कारण धर्म म्हणजे काय, नीती म्हणजे काय, ह्याचे आखीव रेखीव मार्ग त्यांनी मनामध्ये ठेवलेले आहे. म्हणजेच त्यामुळे तो आवश्यक अशा कर्तव्यापासून तो परावृत्त होतोय, तो लढणार नाही असं म्हणतोय. आणि ईश्वराची योजना आहे, ईश्वर त्याला सांगतोय, पण तरीसुद्धा त्याला ते मान्य होत नाही आहे. संबंध गीता आपण पाहिली, अगदी शेवटी त्याच्यात कसा बदल झाला ते आपण आता पाहतो आहोत. तर अशा प्रकारे सर्व धर्मान परित्यज्य मामेकं शरणं व्रज, ह्याचा एवढा मोठा अर्थ आहे की सर्व धर्म जे तुझ्या मनामध्ये हे योग्य आणि हे अयोग्य आहे, ह्याच्या ज्या कल्पना तुझ्या मनामध्ये रुजल्या आहेत अर्जुना, त्या तू सोड आणि थोडा तू ह्या प्रसंगी तुझं कर्तव्य काय आहे आणि ईश्वरेच्छा तू पूर्ण करायची आहेस, त्या दृष्टीने तू स्वतःमध्ये आता बदल कर, असं ते त्याला सांगतायत. आणि ते सांगितल्यानंतर त्याला असं म्हणतात की असं जर तू केलंस तर अहम त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि, म्हणजे मी तुला सर्व पापातून मुक्त करीन. कारण त्याच्या मनामध्ये पापाची भीती आहे ना, तर म्हणून त्याला सांगतात की मी तुला सर्व पापातून मुक्त करीन, तू शोक करू नकोस. हे सगळ्यांना मी मारलेलंच आहे, हे त्याच्या 11व्या अध्यायात सांगितलेलंच आहे. अशा प्रकारे तू पापाची भीती बाळगू नको. निमित्त मात्रं भव 26. तर तू केवळ निमित्त आहेस, तू केवळ साधन आहे आणि तू नाही केलंस तरीसुद्धा हे बद होणारच आहे, हे युद्ध घडणारच आहे, ह्याचा विचार कर आणि युद्धाला तयार हो. उठ आणि तुझी शस्त्र हातात घे आणि हे युद्ध कर. उत्तिष्ठ भारत, असं त्याला आधी म्हटलेलं. बसलाय अर्जुन खाली सगळी शस्त्र टाकून. उत्तिष्ठ भारत, युद्धाय कृतनिश्चय असं म्हटलेलं आहे. युद्धाचा कृतनिश्चय, दृढ निश्चय करून तू आता लढायला तयार हो, असं आधीपासून ते सांगत आले. आणि आता या ठिकाणी त्याला असं सांगितलं की मी तुला सर्व पापातून मुक्त करू. आता ह्याचाही अर्थ काय आहे, हे जे वचन दिलं आहे की मी तुला सर्व पापातून मुक्त करीन, ह्याचं खरं म्हणजे फार सुंदर अर्थ आहे. लोक असं म्हणतात काय कसली जुनाट कल्पना आहे, पाप पुण्य कुठे कसलं काय, तर ह्यामध्ये फार मोठा अर्थ आहे. मी तुला सर्व पापात मुक्त करीन. ह्याचा अर्थ खरा असा आहे की ईश्वर आणि मानव यांचे संबंध कसे असतात हे त्यामध्ये दाखवण्याचा प्रयत्न आहे की तुम्ही ईश्वराच्या इच्छेप्रमाणे वागला की ईश्वर तुम्हाला सर्व प्रकारे सहाय्य करतो, हे त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. अहम त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि, तुला कुठलंच पाप लागणार नाही, कारण जे कर्म तू करणार आहेस ती माझी इच्छा आहे, ते कर्म माझंच आहे, त्यामुळे तुझ्या पापाचा प्रश्नच उद्भवत नाही. आणि मग पुढे त्याचा अर्थ आणखी असा आहे की तुला पाप लागेलच कसं अर्जुना, कारण आता तू आणि मी वेगळे नाहीच आहोत, तू आणि मी आता एकच आहोत, असा अद्वैताचा सिद्धांत किंवा अशी अद्वैताची शिकवण अर्जुनाला ह्या शब्दांमध्ये त्यांनी दिलेली. अहम त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि, मी तुला सर्व पापातून मुक्त करीन असं म्हणताना ती पाप तुझी नाहीच आहेत, ती कर्मच तुझी नाही आहे, तर तुला पाप कुठून लागणार, ती सगळी कर्म माझी आहेत, कारण तू आणि मी आता वेगळं नाहीच आहोत. असं अद्वैत
म्हणजे द्वैत मोडून त्याला अद्वैताची शिकवण दिलेली आहे. आणि ही जी अद्वैताची शिकवण आहे गीतेतली, म्हणजे सगळी गीता आपल्याला अद्वैताची शिकवण देते. तो भक्ती मार्ग असू दे, तो कर्म मार्ग असू दे, तो ज्ञान मार्ग असू दे, प्रत्येक मार्गामध्ये ईश्वराशी आपण एकात्म कसं व्हायचं हेच त्या प्रत्येक मार्गामध्ये सांगितलेलं आहे. असं अद्वैताची शिकवण देणारा असा हा एक महान ग्रंथ आहे. आणि ही जी गीतेतली अद्वैताची शिकवण म्हणून मी ज्याचा उल्लेख केला, ही अद्वैताची शिकवण ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीमध्ये इतक्या सुंदर शब्दामध्ये सांगितलेली आहे की ते सांगितल्याशिवाय मला सांगता करणंच शक्य नाही, म्हणून त्याचा उल्लेख करते. अद्वैत आहे. ईश्वर आणि मानव, ईश्वर भगवंत आणि अर्जुन एक झाले हे सांगताना ज्ञानेश्वरांनी हा प्रसंग, गीतेतला हा प्रसंग आपल्या डोळ्यापुढे जिवंत उभा केला आहे. आपल्या डोळ्यापुढे त्यांनी प्रत्यक्ष उभा केला आहे. आपल्याला असं दिसतं की अरे असं घडलं असेल, असं आपल्याला दिसतं. असे शब्द ज्ञानेश्वरांनी वापरलेले आहेत. आणि ते शब्द असे आहेत, हृदय एक झाले, ये हृदयीचे ते हृदयी गातले, द्वैत न उरता केले आपणा ऐसे अर्जुना. काय शब्द आहेत बघा. हृदय एक झाले, अद्वैत. म्हणजे त्याच्या आधी असं वर्णन आहे की अर्जुनाने, भगवंतानी आपले दोन्ही बाहू पसरले आणि ह्याला अर्जुनाला आपले हृदयाशी कवटाळलंय, असा उल्लेख आहे ज्ञानेश्वरीमध्ये की आपले दोन्ही बाहू पसरून अर्जुनाला जवळ घेतलंय, आपल्या हृदयाशी कवटाळलंय. आणि मग असे शब्द येतात, हृदय एक झाले, ये हृदयीचे ते हृदयी घातले, आपणा ऐसे केले, द्वैत मोडून किंवा द्वैत न उरता केले आपणा ऐसे अर्जुना. आपल्यासारखंच करून टाकलं अर्जुनाला. हे तादात्म्य, ही एकरूपता, हे अद्वैत काय सुंदर शब्दामध्ये ज्ञानेश्वरांनी सांगितलेलं आहे. आता असं अद्वैत निर्माण केलं आहे गीतेने, आणि म्हणजे भगवंताने आणि अर्जुनामध्ये असं अद्वैत आता निर्माण झालेलं आहे. आता याच्यावरती अर्जुनाची प्रतिक्रिया कशी आहे, अर्जुन काय म्हणतोय, तर गीतेमध्ये आपण पाहिलं तर गीतेमध्ये अर्जुनाच्या तोंडी असे शब्द आहेत, नष्टो मोहहा असे शब्द. नष्टो मोहहा म्हणजे माझ्या मनातला मोह, याचा अर्थ संभ्रम. माझ्या मनातला सगळा संभ्रम आता नष्ट झालेला आहे की मी अर्जुन आहे, तू कोण वेगळा आहेस, हे बाकीचे माझे सगळे आपते, असं हा सगळा भेदाभेद, ही सगळी जी काही स्वरूपाबद्दलची कल्पना होती माझ्या मनामध्ये, ही सगळी आता नष्ट झाली आहे. नष्टो मोह असं गीतेमध्ये म्हटलं आहे. पण हेच गीतेतले शब्द नष्टो मोह हे ज्ञानेश्वरांनी इतके सुंदर मांडले आहेत, इतक्या सुंदर शब्दामध्ये हा अर्थ आणलेला आहे. ज्ञानेश्वरीमध्ये आपल्याला वाचायला मिळतं की अर्जुन भगवंताला असं म्हणतो, गुंतलो होतो अर्जुन गुणे, मुक्त झालो तुझेपणे. गुंतलो होतो अर्जुनपणे म्हणजे आत्तापर्यंत मी अर्जुन आहे, हा माझा पराक्रम आहे, हे माझे आप्त आहे, ह्यांचा वध मी कसा करू, असे सगळे अर्जुन म्हणून
या भूमिकेतून मी माझा सगळा विचार करत होतो, गुंतलो होतो अर्जुन गुणे. जे त्याला आधी सांगितलंय की तुझ्यामधला जो मी आहे त्याला अर्जुनपणा चिकटलाय, असा जो विचार मी तुमच्या पुढे मांडला, तोच विचार या ठिकाणी आहे की आता अर्जुनच म्हणतोय की आत्तापर्यंत मी अर्जुनपणामध्ये गुंतलो होतो. अर्जुन गुणे अर्जुनाच्या गुणामध्ये मी गुंतलो होतो. मुक्त झालो तुझेपणे म्हटलंय, तुझ्यामुळे नाही आहे. साध्या भाषेमध्ये आपण असं म्हणू, तुझ्यामुळे मी मुक्त झालो. तुझेपणे म्हटलंय. त्या पणे शब्दालाही फार सुंदर अर्थ आहे. त्याचा अर्थ असा आहे की माझा अर्जुनपणा आता गेलाय आणि तुझं पण मला आलंय. म्हणजे ईश्वर जसा त्याला म्हणतोय की तू आणि मी आता वेगळे नाही आहोत, एकच आहोत, तसं आता अर्जुनच म्हणतोय की मी आणि तू एकच आहोत. भगवंता श्रीकृष्णा, तुझ्यात आणि माझ्यात आता काही द्वैत नाही आहे, आपण एकच आहोत. तर गुंतलो होतो अर्जुन गुणे, मुक्त झालो तुझेपणे. तुझं पण आलंय, त्यामुळे या अर्जुनपणातून आता मी मुक्त झालोय. या सगळ्या जीवनातल्या अहमवादी कल्पनातून मी मुक्त झालो, हा त्याचा खरा अर्थ. सगळ्या जीवनातल्या ज्या अहमवादी कल्पना असतात, मी, माझं, मला, हे जे आपल्या सामान्य माणसांच्या मनामध्ये असतं, तेच अर्जुनाच्या मनामध्ये आहे. तर मी आता त्या अहमवादातून, अहमपणातून मी आता मुक्त झाले, तुझं पण मला आलंय, असं म्हणतोय तो. आता हे झाल्यानंतर आता भगवंत त्याला म्हणतात, गीतेमध्ये भगवंत म्हणतात की अर्जुना, आता मी तुला जी काही शिकवण द्यायची ती सगळी दिलेली आहे. सगळा माझा संदेश मी तुझ्यापर्यंत पोचवलेला आहे. आता तुझा तू निर्णय घे, काय करायचं आहे ते तुझं तू ठरव. आता मी तुला जे सांगायचं ते सगळं सांगून झालं. आता तुझा निर्णय तू घे आणि ठरव तुला काय करायचं आहे ते. आणि अर्जुन जे उत्तर देतो, म्हणजे भगवद्गीतेतले जर शब्द हवे असतील तर शब्द असे आहे की यथेच्छसी तथा कुरु, असं म्हटलं. यथेच्छसी तथा कुरु, तुला हवं तसं, तुझ्या इच्छेने तुला जे करायचं ते कर. काय करावं हे सांगण्याचं काम माझं होतं, ते मी केलं. आता जे करायचं तो निर्णय तुझा तू घे. आता त्याला अर्जुन उत्तर काय देतो, करिष्ये वचनं तव. आता तुझं जे सांगणं आहे ना त्याप्रमाणेच मी वागणार आहे. कारण आता मी अर्जुन राहिलोच नाही, मी आणि तू आता एकच झालेलो आहोत. त्यामुळे तुझी इच्छा तीच माझी इच्छा, तुझं कर्म तेच माझं कर्म, तुझी योजना तीच माझी योजना. आता तू आणि मी वेगळा नाहीच आहे. आणि त्यामुळे करिष्ये वचनम तव, तू म्हणशील ते आता घडणार आहे. याच्या पुढे तू सांग आणि मी तेच करणार. अशा प्रकारे अर्जुन ह्या गीतेच्या शेवटच्या भागामध्ये आता करिष्ये वचनम तव असं म्हणून आता तो युद्धाला तयार झालेला आहे. ज्या अर्जुनाने आपल्या हातातली आयुध, स्वर्गीय धनुष्य आणि भातासुद्धा ज्याने खाली ठेवला होता, की जे त्याने कधीही कृत्य केलं नव्हतं, त्यांनी आपलं धनुष्य कधीही जमिनीला टेकवलं नव्हतं. त्याला तो आपल्या धनुष्याचा फार मोठा अपमान वाटायचा, पण ते धनुष्यसुद्धा अर्जुनाने खाली ठेवलं होतं. ते सगळं इतका निर्णयाला आलेला तो अर्जुन
पूर्णतः आता बदलला आणि त्याला म्हणतोय भगवंताला, तू जे म्हणशील तेच आता माझ्या हातून घडणार आहे. अशा प्रकारे अर्जुन युद्धाला तयार झाला. बळजबरीने नाही, केवळ काहीतरी कृष्ण म्हणतोय म्हणून मी करणार आहे अशा पद्धतीने नाही, तर स्वेच्छेने, आत्मसमर्पण भावाने. बरोबर आहे ना? आपण आत्मसमर्पण म्हणजे काय हे आपण यामध्ये पाहिलेलं आहे. आत्मसमर्पण भावाने, स्वेच्छेने, आत्मसमर्पण भावाने, यज्ञ भावाने तो आता जे काही कर्म त्याच्याकडून अपेक्षित आहे ते कर्म करायला तो तयार झाला. आणि त्यानंतर मग पुढे हे कौरव पांडव युद्ध घडलं. जी योजना श्रीकृष्णाची होती त्या योजनेला पुढे पूर्णतः यश मिळालं.